बीडमध्ये अजितदादा गटाला भगदाड। योगेश क्षीरसागर यांनी मोठा निर्णय घेतला असून योगेश क्षीरसागर हे बीड शहराचे आणि बीड तालुक्याचे आमदार म्हणून ज्यांनी विधानसभा लढवली आणि ती विधानसभा अजितदादा पवार यांच्या पक्षातर्फे लढवली, परंतु नेमकं नगरपालिकेच्या तोंडावर योगेश क्षीरसागर यांनी हा असा मोठा निर्णय का घेतला आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। मी ॲडव्होकेट बापूसाहेब जाधव, मुंबई 24 तास या चॅनलमध्ये आपले सर स्वागत करीत आहे। मित्रांनो, गेल्या विधानसभेला योगेश क्षीरसागर यांनी बीड विधानसभा लढवली आणि थोड्या फरकाने त्यांचा पराभव झाला, परंतु गेल्या 1 वर्षामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की मला पक्षश्रेष्ठीकडून वेळोवेळी स्थानिक कार्यक्रमाला डावलण्यात येत होतं, म्हणून मी हा मोठा निर्णय घेतला। असं नेमकं खरं आहे का? तर मित्रांनो, नक्कीच असू शकतं, कारण एखाद्या नवख्या माणसाकडं एवढं मोठं शहराचं आणि तालुक्याचं जे काही नियोजन असतं ते दिल्यानंतर नक्कीच जे काही जुने सवंगडी असतील किंवा जुने कार्यकर्ते असतील हे दुखावले जातात आणि त्यातूनच असे प्रकार घडतात। म्हणून आज ज्यावेळेस योगेश क्षीरसागर यांची पत्रकार परिषद झाली, त्यामध्ये पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी जे काही स्वतःचं दुखणं होतं ते त्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं आणि त्यांनी असं सांगितलं की मी वेळोवेळी पक्षश्रेष्ठीकडं तक्रारी केल्या की बीड शहरामधील जे दादाचे कार्यकर्ते आहेत त्यांनी मला डावलण्याचं काम करत होते आणि ही एक मोहीमच राबवल्यासारखं चालू होतं, म्हणून मी हा निर्णय घेत आहे आणि बीड नगरपालिकेमध्ये माझा जे काही नगराध्यक्षाचा उमेदवार आहे त्याला मला निवडून आणायचं आहे, म्हणून मी पंकजाताई मुंडे यांच्या शब्दाला मान देऊन आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये मी पक्षप्रवेश करत आहे आणि दुपारी त्यांनी पक्षप्रवेश केला परंतु त्यांचा पक्षप्रवेश खूप घाईगडबडीमध्ये जालना या ठिकाणी झाल्याचं दिसत आहे, कारण बीडमध्ये उलटसुलट चर्चेला उधाण आलं आहे आणि लोक असं म्हणत आहेत की एवढा मोठा नेता आणि एवढा मोठा प्रवेश एका साध्या पद्धतीने झाला हे लोक बोलत आहेत, परंतु प्रवेश छोटा असो किंवा मोठा असो प्रवेशाला महत्त्व आहे आणि तो पण प्रवेश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि राज्याच्या कॅबिनेट मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते झाला, हे चांगली गोष्ट आहे। परंतु बीड शहरातले जे काही मतदार आहेत ते कितपत योगेश क्षीरसागर यांना स्वीकारतात हे येणारा काळ आपण बघूया मित्रांनो, कारण प्रत्येक पक्षामध्ये कुरबुरी चालूच असतात, कुठलाही पक्ष घ्या, मग अशा कुरबुरीहून जर प्रत्येक माणूसच जर पक्ष बदलू लागला तर पक्षाचं काय होईल हे आपण या पक्षप्रवेशामधून बघू शकता। जालना या ठिकाणी जाऊन त्यांनी पक्षप्रवेश केला, जे त्यांचे कार्यकर्ते आहेत त्यांच्यामध्ये उत्साह दिसत आहे, परंतु येणाऱ्या काळामध्ये मतदार बंधू भगिनी कोणाला झुकतं माप देतात हेच आपण बघणार आहोत। आमचे असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला आत्ताच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय।